शक्तीविधेयक कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपलं निवेदन सादर केलंय। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे। महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे। त्याला प्रतिबंध करणाऱ्या स्त्री शक्ती विधेयकाची तातडीने राज्यात अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना शिवसेना उपनेत्या आणि संपर्क प्रमुख ज्योतिताई ठाकरे, शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड, शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी मुंबई येथील माजी नगरसेविका संजना मुणगेकर आणि रोशनी गायकवाड यांच्यासह सर्व जिल्हा संघटक आणि महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। या भेटीत महिला नेत्यांनी जिल्ह्यासह राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं सांगून सध्याचे चित्र अत्यंत विदारक आहे। शालेय मुली बालिका यांची सुरक्षितता कमालीची धोक्यात आली आहे। विद्यमान सरकार मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। हा उद्रेक भविष्यात अधिक वाढणार आहे। यासाठी सतर्कता दाखवून कायदे प्रभावीपणे राबवले जावेत अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे।